माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण तुमच्या 5वीच्या पुस्तकातील टॉकिंग अबाउट थिंग्स 1 हा पार्ट बघणार आहोत. टॉकिंग अबाउट थिंग्स 1 म्हणजे आपल्याला बोलायचं आहे कुणाविषयी? थिंग्सविषयी, वस्तूंविषयी. मग ते बोलत असताना आपल्याला कशा प्रकारे फ्रेजेस तयार करायच्यात, शब्द तयार करायचे, वाक्य तयार करायचे, हे आज ह्या व्हिडिओतून आपण शिकणार आहोत. बघूया आपल्याला काय सांगितलं आहे. नेम ईच पिक्चर अँड यूज इट टू मेक मिनिंगफुल फ्रेज. काय करायचं आपल्याला? मिनिंगफुल फ्रेज. फ्रेज म्हणजे शब्दांचा गट. अर्थपूर्ण असे शब्द एकत्र येतील, त्याचा गट तयार होईल आणि त्या गटातून त्या वस्तूविषयी आपल्याला अधिकची माहिती सांगता येईल. सम युजफुल वर्ड्स हॅव बीन गिव्हन. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक असणारे शब्दसुद्धा पुरवलेले आहेत. जसं की टॉल, शॉर्ट, लिटिल, स्मॉल, बिग, यंग, ओल्ड, स्ट्रॉंग, टेस्टी, राउंड, राईप, ज्युसी असे वेगळे वेगळे शब्द. जसं जसं आपण पानवरती स्क्रॉल करू आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द दिसतील. या बाजूला आहेत ब्युटिफुल, हार्ड, सॉफ्ट, डर्टी, क्लेव्हर, क्लीन. इथे कलर दिलेत ब्लॅक, व्हाईट, रेड, ग्रीन, ब्ल्यू, गोल्डन, येलो, पिंक, व्हायलेट, डार्क. हा आहे न्यू. असे वेगळे वेगळे शब्द ह्या चित्रांच्या आजूबाजूला दिलेत आणि दिलेल्या चित्रांवरून आपल्याला छोट्या छोट्या छान छान फ्रेजेस आणि सेंटेन्सेस कंपोज करायचे आहेत, तयार करायचे आहेत. तर एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. जसं की हा आहे ॲप्पल. यावरून एक सेंटेन्स त्यांनी बनवलं आहे. काय म्हणू आपण त्याला? ॲन ॲप्पल. कसा आहे तो? अ बिग हा शब्द वापरला आहे, बिग. रेड, स्वीट ॲप्पल. ॲप्पल कसा आहे? बिग आहे, रेड आहे आणि स्वीट आहे. अ बिग रेड स्वीट ॲप्पल. मग आपल्याला कळालं आहे की त्यांनी कुठून कुठून शब्द वापरलेत. स्वीट शब्द कुठून घेतला आहे? हा आहे इथे स्वीट, हा आहे इथं बिग. आणि रेड शब्द जिथे खाली कलरचे वर्ड्स त्यांनी दिलेत तिथून घेतलेला आहे. असं या प्रकारे इतरही चित्रांसाठी आपल्याला काय करायचे आहे? फ्रेजेस तयार करायचे आहेत. दिलेल्या प्रत्येक चित्रावरून तुम्ही एक एक सेंटेन्स फ्रेज तयार करू शकता. ते तयार करण्यासाठी तुम्हाला या चारही बाजूला जे वाक्य, जे शब्द त्यांनी प्रोव्हाइड केले आहेत ते वापरायचे आहेत. जसं की आपण काही फ्रेजेस तयार करून पाहूया. आपण फॉर एक्झाम्पल म्हणून काही सिलेक्टेड पिक्चर्सपासून फ्रेजेस तयार करून पाहणार आहोत. हा पिक्चर आहे स्टारचा. अ स्टार. यावरून आपल्याला सेंटेन्स काय करता येईल बरं? देअर इज अ ब्राईट ब्ल्यू स्टार इन द स्काय. म्हणजेच ब्राईट, ब्ल्यू हे शब्द आपण फ्रेजेसमध्ये तयार करण्यासाठी आपल्याला दिलेल्या शब्दांमधून घेतले आहेत. पुढील पिक्चर आहे लायनचा. अ लायन. आणि त्यासाठी आपण फ्रेज तयार करूया द बिग स्ट्रॉंग लायन. आणि सेंटेन्स तयार झालं द बिग स्ट्रॉंग लायन रॉड. आता हे नेक्स्ट पिक्चर आहे रॅबिटचे. अ रॅबिट. द स्मॉल व्हाईट रॅबिट. The small white rabbit was hopping around in the grass. आता नेक्स्ट पिक्चर आहे सॉक्स. अ पेअर ऑफ सॉक्स. सॉक्सची जोडी. निखिल इज वेअरिंग अ पेअर ऑफ ब्ल्यू सॉक्स. नाव द पिक्चर इज अ मॅन. अ नाईस ओल्ड मॅन told children stories in the park every day. हे पिक्चर आहे भिंतीचं. अ वॉल. देअर इज अ शॉर्ट ग्रे वॉल बिटवीन रियाज हाऊस अँड माय हाऊस. नेक्स्ट पिक्चर आहे अ रिबन, जी तुम्ही सगळी यूज करता. द टायनी पिंक रिबन्स इन हर
हेअर. अशा प्रकारे आज आपण काही मिनिंगफुल फ्रेजेस तयार केल्या आहेत. तुम्ही सुद्धा या वेगवेगळ्या पिक्चर्सवरून वेगवेगळ्या फ्रेजेस तयार करून पहा.